पण त्या उपोषण सुटलं आहे, त्यांना आश्वासन देण्यात आलंय की तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू. आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. संपलेलं नाही, ते म्हणतात स्थगित केलं आहे. शासनाने मागण्यांबाबत हुडकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू. सरकारचे लोक आंदोलन करायला लागले. सरकारचे लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले, ठरवून मंत्री पाठवायला लागले, ठरवून बरोबरी करायला लागले. त्याला कोण काय करणार? सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले. ते काय सगळे सत्ताधारीच आहेत. आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही. आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून. त्यांना काय धक्का लागतो? आम्हालाच धक्का लागलाय. आम्ही घेणार. त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं त्याच्याने देणं घेणार आम्हाला. सत्ता इकडू दे, सर्वसामान्य गोरगरीब मराठी इकडू दे. त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहे. उपोषण सुरू चालू ठेवा. कारण ते दबाव आहे. त्यांना राज्य सरकारमध्ये राहायचं, ओबीसीच्या नेत्यांना संविधानाच्या पदावर राहायचं, पाळलेले 10-5 स्वतःहून घ्यायचे आणि दाखवायचं. सगळे सत्ताधारीच. आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून मॅनेज आहे देखील. त्यांना लेखी देण्यात आलंय, त्यामध्ये असं लिहिलंय, इतर मागास वर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे. नाही, त्याला धक्का लागू नाही लागू आम्हाला काय माहित नाही. आमच्या आरक्षणात ते हे आम्हाला माहिती, बाकीचं माहित नाही आम्हाला. त्यांना धक्का लागतोय का चढायला लागत का उतारायला लागत ते नाही माहिती आम्हाला. आम्हाला एवढंच माहिती, आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे. आता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी. ते सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची, कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीये. म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्या. आता पुरावा का त्या खोट्या नोंदी आहेत का? त्या कालीन जनगणनेत सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे. तेही पुरावे 1871 मधले ते पुरावे येत नाहीत. म्हणजे ओबीसीत आम्ही आहेत आणि दैक्य दुःखाची भाषा करते तिकडे. स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला आपण सत्तेच्या पदावर बसलो, खोटे नाटे आंदोलन बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. ते छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे. कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते महेच लोक येतात. पडला उघडा तू. हे बघा, चोरी झाकतच नाही. किती चोरी करायला गेले ते. अरे 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत बसत.